मंत्री गिरीश महाजन आपल्यासोबत आहे। यवतमाळची सभा 2014ला एक सभा मोदींची झाली, 2019ला झाली। दोन्ही वेळेस घवघवीत यश महाराष्ट्रात मिळालं। तिसरी सभा होत आहे आणि ते अगदी ओपनिंग होत आहे। नाही, मला वाटतं मोदीजींचा प्रयत्न असतो की सगळ्या जिल्ह्यामध्ये सभा घ्यायच्या आहेत, सगळ्या जिल्ह्यामध्ये घेतात। आपण बघितलं आता या 2-4 महिन्यामध्ये मोदीजी किती वेळा महाराष्ट्रामध्ये आले, किती ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या आहेत, सगळीकडे निवडणुका पण आहेत आणि असे मोदीजी सतत फिरत असतात। ते काय असे आमच्या मुख्यमंत्र्यासारखे ऑनलाईन नाही आहेत की मग मी ऑनलाईन मुख्यमंत्री आहे, मी यातून बघतोय तुम्हाला सगळं कोरोना कसा चाललाय, कसे लोकांचे हाल चाललेत, तसं त्यांचं काम नाहीये। म्हणजे पंतप्रधान आमचे 24 तासापैकी 18-20 तास काम करणारे पंतप्रधान या देशाला लाभलेले आहेत। 9 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये एकही सुटी न घेणारे पंतप्रधान, एकही दिवस आजारी न पडलेले, एकही दिवस सुटी न घेणारे पंतप्रधान देशाने या ठिकाणी बघितलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की हा कार्यक्रम त्याच्या नित्याचाच कार्यक्रम आहे। या ठिकाणी सिंचनाचे प्रकल्प आहेत, त्यांचं लोकार्पण आहे, भूमिपूजन आहे, बळीराजा योजनेच्या माध्यमातले रस्त्यांचं भूमिपूजन आहे, लोकार्पण आहे, रेल्वेच्या संदर्भातला मोठा निर्णय इथे झालेला आहे, त्याचं लोकार्पण 16 या ठिकाणी होणार आहे। पंडित दीनदयाल उपाध्याय आहेत, त्याची सर्वात मोठी मूर्ती या ठिकाणी आमचे मदन येरावार आमदार इथले माजी मंत्री त्यांनी उभी केलेली आहे, त्याचं सुद्धा उद्घाटन लोकार्पण या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी करणार आहेत। असे अनेक कार्यक्रम आहेत, पण त्यातल्या त्यात महिलांच्या संदर्भामध्ये जो आमचा रिव्हॉल्विंग फंड होता तो 15,000वरून 30,000 केलेला आहे, मोठा निर्णय आहे। असे अनेक निर्णय महिलांना सक्षमीकरणाचे या ठिकाणी झालेले आहेत, त्याचं सुद्धा लोकार्पणाचा कार्यक्रम। शेतकऱ्यांना 16वा हप्ता तो या ठिकाणी दिला जाणार 6,000 रुपयाचा, तो आजच एकाच मिनिटामध्ये सगळ्यांच्या अकाउंट देशभरामध्ये जवळपास 9 कोटी लोकांच्या खात्यामध्ये जाऊन पैसे पडणार आहेत, हाही कार्यक्रम या ठिकाणी आहेत। असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी आज मोदींच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे आणि आजची सभा ही ऐतिहासिक आहे। आपण बघतात आमच्या भगिनीची लाईन बघा, जणू काय कुंभमेळाच आहे की काय या ठिकाणी। अशा पद्धतीने सगळ्या आमच्या भगिनी महिला या ठिकाणी येत आहेत। 2 लाखाच्या वर खुर्च्या या ठिकाणी मी लावलेल्या आहेत। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एवढं सुंदर नियोजन आणि एवढा मोठा पेंडाल हा पहिल्यांदा लावलेला आहे। 2.5 लाखाच्या वर माणसं आणि महिला मिळून या ठिकाणी कार्यक्रमाला राहतील। मला वाटतं रेकॉर्ड तोड, सगळे रेकॉर्ड ब्रेक करणारी ही आजची सभा या ठिकाणची राहील। रेकॉर्ड तोड सभा आहे। खास विशेष प्रेम आहे म्हणजे भाजपाचं, खास करून की भाजपा आग्रही पण आहे यवतमाळकरता। लोकसभेकरता ही जागा जरी शिवसेनेकडे असली तरी शिवसेनेतली चढाओढ बघता भाजपा या जागेवर दावा करेल। नाही, जागा तर आमचे कार्यकर्ते सगळ्या जागेवर करतायत 48-48, कारण त्यांना माहित आहे मोदीजींच्या नावाचा गाजावाजा आहे, वल्ल एक वेगळं आहे। भाजपची तयारी संघटनात्मक सगळ्या मतदारसंघात आम्ही केलेली आहे, अगदी पन्ना प्रमुख असेल, बूथ प्रमुख असेल, वॉरियर आहे, सुपर वॉरियर आहे, सगळी आमची तयारी झालेली आहे। आम्ही सगळ्या जागा लढवू शकतो, पण शेवटी आमच्याबरोबर मित्रपक्षही आहेत, एकनाथजी शिंदे आहेत, अजितदादा आहेत, त्यांनाही मला जागा द्यायच्या आहेत। आता त्या संदर्भामध्ये आमचे इथले नेते आहेत, देवेंद्रजी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, अजितदादा आहेत, माननीय मुख्यमंत्री आहेत, हे या बाबतीमध्ये निर्णय करतील। आणि जर कुठे निर्णय होतच नसेल तर त्या संदर्भामध्ये दिल्लीला आमचे हायकमांड आहेत, त्या ठिकाणी शेवटचा निर्णय होईल। निरीक्षक नेमलेले आहे, किती जागा भाजपा लढेल, काही फॉर्म्युला ठरला? अजून तसं काही ठरलेलं नाही फॉर्म्युला, पण आमचे निरीक्षक आता सगळे त्या ठिकाणी जातील, त्या ठिकाणी चाचपणी करतील आणि नंतर पुढचा हा निर्णय होईल। सगळ्यात महत्त्वाचं, गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलन सुरू होतं। जरांगे यांनी ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली, काल हाऊसमध्ये पण त्याचे पडसाद उमटले, कसं पाहताय? नाही, मला वाटतं खरं म्हणजे जरांगे पाटलांचा जेवढा मान सन्मान आदर आम्ही केला तेवढा कोणीच केला नसता आणि कोणी करणारही नाही। म्हणजे आम्ही स्वतः 6 वेळा त्यांच्याकडे गेलो, माझे मुख्यमंत्री सहकारी त्या ठिकाणी होते, रिटायर्ड न्यायमूर्ती सुद्धा त्यांना समजवण्यासाठी पहिल्यांदा असं झालं असेल इतिहासामध्ये की ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या आंतरवली गावामध्ये गेलेत। मुख्यमंत्री मोदी स्वतः 2 वेळा त्यांना भेटायला त्या ठिकाणी गेलेत। मग एवढं करून सुद्धा जर तुम्ही म्हणाल, मी म्हणाल तेच नाही तर मी संपवून टाकेल, पाडून टाकेल, सरकार पाडून टाकेल, तुम्हाला मतदान करणार नाही कोणी, म्हणजे मला वाटतं एक वेगळी हवा त्यांच्या डोक्यामध्ये गेली, ती जायला नको होती। आणि कालपरापासून जे स्क्रिप्ट वाजवत आहेत, शिवसेना कशी फोडली भाजपने, तिचं कसं नुकसान केलं, राष्ट्रवादी काँग्रेस कशी फोडली, मला वाटतं हे तर राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेची स्क्रिप्ट वाजवत आहेत। हा विषय तुमचा नाहीये, हा राजकारण विषय तुमचा नाही। तुम्ही प्रामाणिकपणे काम करतात असं आम्हाला वाटलं होतं, मराठा समाजासाठी आरक्षणासाठी लढतात, पण तुम्ही 2 दिवसात 3 दिवसामध्ये जी स्क्रिप्ट वाजवतात आणि त्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये जे घाणेरडं वक्तव्य करतात, एकेरी भाषेत बोलतात, शिव्या देतात आणि देवेंद्रच्या बाबतीमध्ये तर त्यांनी कळसच केला, म्हणजे त्यांचं तिथे सगळं संपल्यासारखं मला वाटतंय। कारण म्हणजे तुम्ही आई बहिणीचा उल्लेख करून तुम्ही उपमुख्यमंत्र्याला शिव्या देणार आहात आणि आम्ही ते ऐकून घेऊ। मला वाटतं की त्यांच्या डोक्यात वेगळी हवा गेलेली आहे, पण ती आता उतरलेली आहे। लोकांना कुणालाही पटलं नाही, आमच्या मराठा बांधवांना सुद्धा पटलेलं नाहीये। मी म्हणेल तेच करा, नाही तर तुमच्या आई बहिणीचा उल्लेख करून मी तुम्हाला शिव्या देईल। मला वाटतं हे फार त्यांनी आता अतिरेक केलेला आहे। आता यापुढे मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे की कायद्यातच राहून तुम्हाला काम करावं लागेल, अन्यथा तुम्हाला विचार करावा लागेल सगळ्या गोष्टींचा। त्यामुळे आता लोकांच्या मनातून ते उतरलेले आहे।
देशात 400 आणि राज्यात 45 असं टार्गेट आहे. नेमकं टार्गेट काय आहे तुमचं? नाही, माझं टार्गेट तर 48चं आहे. मी सगळ्या ठिकाणी सांगतोय पहिल्यापासून की आम्ही 48 जागा जिंकू. शरद पवार साहेब असतील, उद्धवजी असतील, त्यांना तर माझं चॅलेंज आहे की तुम्ही जागा सांगा कोणत्या निवडून आणतायत म्हणून. पण विरोधकांचा बालेकिल्ला बारामतीवर विशेष लक्ष ठेवून आहे. आहे. आता आमचा बालेकिल्ला आहे, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणजे अजितदादाचा बालेकिल्ला आहे, राष्ट्रवादीचा आमची आहे, चिन्ह आमचं आहे, पक्ष आमचं आहे. बरोबर आहे आपलं म्हणणं. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणजे अजितदादाचा बालेकिल्ला आहे. आता तिथे त्यांनी लढावं सगळी ताकद लावून. आता शरद पवार साहेब त्यांच्या कन्या दोघी फिरतायत 5-5, 7-7 तास आता कार्यक्रम घेत. म्हणजे त्यांना पवार आव्हान विरुद्ध देतो. पवार अशीच थेट फाईट होणार तिथे. मला आज चिन्ह असं दिसतंय आपल्या म्हणण्यावरून, आपल्याकडे मी जे बघतोय चॅनलवर त्यावरून मला असं दिसतंय की दोन्हीमध्ये चांगली तगडी लढत होईल आणि खूप मतांनी, लाखाच्या संख्येत राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ हे त्या ठिकाणी निवडून येईल. तर आपल्यासोबत गिरीश महाजन होते. खरं तर या संपूर्ण सभेसाठी जोरदार अशी तयारी केली आहे आणि बारामतीवर आमचं लक्ष असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.